महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी ब्रेकिंग माहिती आता सध्या समोर आली आहे। 24 तासांच्या आतमध्ये प्रति हेक्टरी 13,500 रुपये, बघा 13,500 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, अशी सर्वात मोठी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली आहे। कालच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, तर आज पुन्हा एक आनंदाची आणि महत्त्वाची मोठी बातमी सध्या समोर आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शासनाने एक अत्यंत मोठा निर्णय जाहीर केला आहे, तो म्हणजे पीक विमा। मित्रांनो, पीक विमा देखील आता निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे। पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधव या शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही। बऱ्याच दिवसांपासून अफवा देखील सुटल्या होत्या की पीक विमा पोळ्याच्या मुहूर्तावर येणार, गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर येणार, पण काय पीक विमा शेतकऱ्याला मिळालेला नाही। परंतु बघा, काल नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा हप्ता जाहीर झाला होता व जमा झाला होता। त्यानंतर बघा, या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच पीक विम्याबाबत एक अत्यंत मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामध्ये काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, काय अशी अधिकृत तारीख आहे ज्या तारखेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होईल व कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर हा निधी मिळणार आहे। बघा, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब, सर्व अगदी काहीच वेळामध्ये या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, काल नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित झाला होता। बघा, या ठिकाणी पीक विम्याबाबत अत्यंत मोठा निर्णय या ठिकाणी जारी करण्यात आला। मुख्यमंत्री साहेबांनी ऑनलाईन पंतप्रधान साहेब बघा यांची देखील काल या ठिकाणी बैठक पार पडली होती। बघा, अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते। यापूर्वी शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त 5 किंवा 6,000 रुपये इतकाच मिळाला होता, ज्यामुळे शेतकरी उर्वरित राहिलेल्या रकमेची प्रतीक्षा करत होते। पण आता एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाची बैठक काल या ठिकाणी पार पडली। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की त्याच बैठकीनंतर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा झाला आणि त्याच बैठकीमध्ये मोठा हा निर्णय जाहीर झाला। आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। परंतु आता हा प्रश्न असा आहे, हा पीक विमा कधी मिळणार, केव्हा मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार। बघा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी 2 वाजेच्या नंतर या ठिकाणी वितरण सुरू होणार आहे। बघा, 2 वाजेच्या नंतर वितरण सुरू होणार आहे, परंतु हा पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये आज मिळणार नाही। महाराष्ट्रामधील जिल्ह्यामधील काहीच जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आज सर्व बँकांना हा आदेश दिला आहे, पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे। यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज खरंच सोन्याचा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज ही अत्यंत मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली। शेतकरी बांधवांसाठी ही खूप मोठी आणि दिलासादायक बातमी या ठिकाणी आज ठरत आहे। आता बघा, या ठिकाणी 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले। बघा, असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे। बघा, या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली। जर तुम्ही बघा या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा बघा या ठिकाणी 100% पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। आज 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आता राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांचं काय, तर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यात किंवा 2-3 दिवसामध्ये पण या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू होणार आहे। बघा, परंतु आज बघा जी काही यादी या ठिकाणी आलेली आहे, या यादीमध्ये फक्त 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या 18 जिल्ह्यांना 100% पीक विमा मिळणार आहे। मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, बघा पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी करावं लागणार आहे। बघा, या ठिकाणी काम केल्यानंतरच तुम्हाला हा या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया की तुम्हाला कोणते ते काम करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तत्काळ अर्जंट 2 कागदपत्रे ते आहे जे या ठिकाणी जमा करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम विमा
विम्याचे या ठिकाणी बघा 100% लाभ या ठिकाणी मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आजची आलेली आहे, कारण राज्य सरकारने अलीकडेच 3178 कोटी रुपयाचा पीक विमा या ठिकाणी मंजूर केला होता। ही रक्कम अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतीचा भाग मिळणार आहे। विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। बघा म्हणजे की पहिला टप्पा काही शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाला नव्हता। की आपण बोललो होतो की 25% अग्रिम या ठिकाणी पीक विमा मिळाला तर काहींना या ठिकाणी मिळाला नव्हता, परंतु आता राहिलेला 75% उर्वरित रक्कम जी काही आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजे की तुम्हाला आता राहिलेली रक्कम येत्या 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहणे अत्यंत गरजेचे पडणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाई बघा म्हणजे की बघा पीक विमा तुम्हाला आजच बघा सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे। बघा जे काही नुकसान झाले होते, हवामान बदल, बघा काही या ठिकाणी ओला दुष्काळ, अशा ठिकाणी शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले, त्याची मदत आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। जे काही संकट आलं होतं त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरत आहे। आता तुम्हाला किती पैसे मिळणार ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, 75% पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरासरी प्रति 10,000 रुपये हेक्टरी अशी मदत या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे। बघा 10,000 रुपये हेक्टरी म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे तुम्हाला मदत मिळणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। पहा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले होते, म्हणजेच की 4 एकर जर शेत असेल तर 6,000 रुपये, बघा 4 एकर शेत असेल तर 6,000 रुपये या ठिकाणी याप्रमाणे, परंतु आता 10,000 रुपये प्रति हेक्टर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे। म्हणजे की 2 हेक्टर जर शेत असेल तर तुम्हाला टोटल 20,000 रुपये या ठिकाणी मदत डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। बघा महाराष्ट्रामधील सर्व विभागांचे नुकसान भरपाई, बघा या ठिकाणी जे काही नुकसान भरपाई म्हणजे जे की तुमचे नुकसान झालं होतं त्याचा पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन या निधीचं वाटप करण्यात येणार आहे। आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया। बघा या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे, बघा जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक या ठिकाणी बघायची आहे। पहिला जिल्हा आहे तो बघा नाशिक विभाग। बघा नाशिक विभागामध्ये द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते, तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत सुद्धा मिळणार आहे। द्राक्षांची निर्यात या ठिकाणी भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काही नुकसान झालं होतं त्याची भरपाई आता पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 24 घंट्यामध्ये 24 तासामध्ये बघा 24 तासामध्ये जमा होणार आहे। यामध्ये नाशिक विभागाचा पण समावेश करण्यात आलेला आहे। नाशिक विभागामधील जे काही खेडेपाडे असतील त्यांचा पण यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर मग आता पुढील विभाग तो कोणता, तर तो म्हणजे की पुणे विभाग। त्यानंतर बघा अहमदनगर, सोलापूर जिल्हा। हे मित्रांनो बघा अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक या ठिकाणी मदतीचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। या भागामध्ये ऊस असेल, बटाटा असेल आणि तेलबिया सारख्या पिकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। बघा पीक विमा जो आहे तो पुणे विभागातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्याला देखील आता मिळणार आहे। आता बघा पुढील विभाग या ठिकाणी आपण पाहूया घेऊया। शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, कोल्हापूर हा विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे। या भागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ऊसाचे या ठिकाणी नुकसान झाले होते। या मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कापूस, हरभरा असेल, ज्वारी असेल यासारख्या पिकांचे देखील नुकसान झालेले आहे, त्यांना देखील हा मदतीचा भाग मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, पगार वाटेल शिराळ आणि कवठे महाकाळ तालुक्यामध्ये गारपिटीमुळे जे काही नुकसान झालं होतं त्याची भरपाई आता शेतकऱ्याला दुसरा टप्पा म्हणून मिळणार आहे।
या विभागातील बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला या विभागामध्ये देखील तुमच्या खात्यामध्ये येत्या 24 तासामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। परंतु पहा, आता या भागामध्ये जे जे शेतकरी आहे हे दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते, तर त्यांना भरपाई म्हणून आता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता मराठवाड्यामध्ये देखील काही भागामध्ये ही रक्कम मिळणार आहे। म्हणजे की बघा, पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग। पहा, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे की औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मदतीचा भाग या ठिकाणी मिळणार आहे। या भागामध्ये कपाशी असेल, सोयाबीन असेल, पिकांचे प्रचंड या ठिकाणी नुकसान झाले होते, त्याच लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी लातूर विभाग आहे। लातूर विभागामध्ये उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली, बघा नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। येत्या 24 तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळू लागले आहेत। म्हणजे की बघा, या भागामध्ये तूर असेल, मका असेल, हरभरा, बघा मित्रांनो, तूर, मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यानंतर आता अमरावती हा विभाग बघा, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर विभाग बघा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांनाही या ठिकाणी मदत मिळणार आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून हे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहे। तुम्हाला जो काही हक्काचा निधी आहे तो आज तुम्हाला मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची अट घालण्यात आलेली आहे, ती म्हणजे की एकवासी करणं बंधनकारक आहे। मित्रांनो, KYC करणं या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे। तुम्हाला KYC करावंच लागेल, मगच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होईल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे शेतकरी बांधवांनो बऱ्याच दिवसांपासून अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आता येईल, उद्या येईल, या तारखेला येईल, परंतु आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे। दुपारी 2 वाजल्यानंतर या पीक विम्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण जे जिल्हे या ठिकाणी शेती पाहिली आहे, या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे वाटप होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट। तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये आहे का किंवा आहे नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका।